फिक्स मला वाटते की मे मध्ये होती. एज्युकेशन मिनिस्टरनी पण सांगितलंय. हो, ते एज्युकेशन मिनिस्टरनी पण सांगितलंय. आणि आता शाळा जरी थोड्या लेट चालू झाल्या आणखीन 1-2 महिने, पण समजा सेकंड वेव्ह आली, मला वाटत नाही येईल. एक्सपर्टचं ओपिनियन आहे की इंडियामध्ये सेकंड वेव्ह इतकी जोरदार येणार नाही जितकी युएस आणि युरोपमध्ये आली. एक्सपर्टचं असं ओपिनियन आहे. आपल्याला काय कळते, ढेकळं कळते, कदाचित येणार नाही. आणि तरी समजा 1-2 महिने लेट पण शाळा चालू झाली तर मे मध्येच एक्झाम होऊ शकतील ना. मेच्या पुढे काय जातील असं मला वाटत नाही. कारण मग पावसाळा चालू होते, पावसाळा चालू झाला की कुठं पूर आलाय, काय आलाय, अशा सिच्युएशन येते. मग एक्झाम घेता येत नाही पूर्ण महाराष्ट्रभर. सर्वांची एक्झाम एकाच वेळी घेता येत नाही. मे मध्येच होतील एक्झाम. ठीक आहे, त्याच्या हिशोबाने आता अभ्यास करा तुम्ही. आपला सिलेबस तर संपते, परत रिव्हिजन पण होते. ठीक आहे. चलो, तो कुठला टॉपिक स्टार्ट करायचा आता? हीट. चला लिहा, नवीन टॉपिकचं नाव लिहा, हीट. चलो, नवीन टॉपिकचं नाव लिहा, हीट. काय काय बघायचं आहे? काय काय बघायचं आहे? तर फर्स्ट पॉइंट काय लिहिलं बघा. फर्स्ट पॉइंट लिहिलाय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. फर्स्ट पॉइंट काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. What is the difference between heat and temperature? मग हीट आणि टेम्परेचर मध्ये काय फरक आहे? काय म्हणतोय ना, काय बोलतोय ना? ओके ओके, सेंड करतो, नोट सेंड करतो, नो प्रॉब्लेम. सो व्हाट इज द डिफरेंस बिटवीन हीट एंड टेम्परेचर? तो देखो कैसा है. हीट इज एनर्जी and temperature is representation of energy. Heat is energy and temperature is representation of energy. म्हणजे त्याला थोडक्यात असं म्हणता येईल, एक्झॅक्टली असं नाही पण थोडंफार असं आपण विचार करता येईल. कसा विचार करता येईल पहा. हीट म्हणजे इंटेलिजन्स, हीट म्हणजे इंटेलिजन्स आणि टेम्परेचर म्हणजे मार्क्स. कळतं ना? हीट म्हणजे इंटेलिजन्स आणि टेम्परेचर म्हणजे मार्क्स. मग जितकी इंटेलिजन्स जास्त, जितकी तुमची इंटेलिजन्स जास्त, जितकी तुमची हुशारी जास्त, तेवढे काय, तेवढे मार्क्स तुम्हाला जास्त पडणार. मग इंटेलिजन्स दाखवायचा मार्ग आहे मार्क्स मधून. इंटेलिजन्स मेजर करायचा मार्ग कशात आहे? मार्क्सच्या मार्फत. थ्रू मार्क्स, by using marks, through marks we can measure intelligence. Similarly, through temperature we can measure heat. टेम्परेचरच्या मार्फत हीट किती आहे त्याच्यात हे आपल्याला मेजर करता येते. मग याच्यात मार्क्स पडण्यासाठी इंटेलिजन्स आणि हार्डवर्क इम्पॉर्टंट असते. तसं टेम्परेचर साठी पण आणखी हीट पण इम्पॉर्टंट असते आणि मार्क्स पण इम्पॉर्टंट असते. असं थोडंफार रिलेशन सेम आहे. ठीक आहे. हुशारी जास्त तर हुशारी कशात मेजर होणार? मार्क्स मध्ये. मग हीट जास्त, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी जास्त साठून बसली तर ती कशात मेजर होणार? टेम्परेचर मध्ये. समजा हे एक ऑब्जेक्ट घेतली मी, काहीतरी मेटॅलिक ऑब्जेक्ट आहे. ती मेटॅलिक ऑब्जेक्ट आहे, याच्यात जास्त हीट दिली तर जास्त टेम्परेचर होणार याचं. याच्यात जर जास्त हीट दिली याला तर याचं टेम्परेचर काय होणार? जास्त. मग मोर हीट मीन्स मोर टेम्परेचर. मोर हीट मीन्स मोर टेम्परेचर. मग हीट मेजर करणार कशातून? तर टेम्परेचर मधून. इंटेलिजन्स मेजर कशातून करणार? तर मार्क्स मधून. सिमिलर अनालॉजी सांगितली तुम्हाला. मग हीट काय?
Heat is energy. Heat is energy, and temperature is effect of heat. Temperature is effect of heat. ओके, आपल्याला असं म्हणता येते टेम्परेचरचं कारण काय आहे? हीट आहे. टेम्परेचरचं कारण कॉज ऑफ टेम्परेचर इज हीट. कॉज ऑफ टेम्परेचर इज हीट. बिकॉज ऑफ हीट टेम्परेचर तयार होते. कॉज ऑफ टेम्परेचर इज हीट अँड इफेक्ट ऑफ हीट इज टेम्परेचर. असं पण म्हणता येते इफेक्ट ऑफ हीट इज टेम्परेचर. म्हणजे ही वस्तू आहे, हिचं टेम्परेचर का वाढलं बाबा? हिचं टेम्परेचर का वाढलं? बिकॉज हीट आपण दिली. मग कॉज ऑफ टेम्परेचर राईज इज हीट. कॉज ऑफ टेम्परेचर राईज किंवा फॉल कुठलं बी झालं तर हीटच दिली तर हीट टेम्परेचर वाढणार. हीट काढली तर टेम्परेचर कमी. ह्याचं टेम्परेचर वाढलं तर काय टेम्परेचर वाढलं? बिकॉज वी हॅव प्रोव्हाइडेड हीट. सो कॉज ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरचं कॉज कोण आहे? तर हीट आहे. आणि याला हीट दिली तर इफेक्ट काय होणार? याला हीट दिली तर याचं काय मास वाढतंय का काय होते? काय नाही. याला हीट दिली तर याचं टेम्परेचर वाढते. तो इफेक्ट ऑफ हीट इज टेम्परेचर. इफेक्ट ऑफ हीट इज व्हॉट? टेम्परेचर. कळतंय? हीटमुळे टेम्परेचर वाढणार आणि टेम्परेचर वाढणार कशामुळे? तर हीटमुळे. असं चलो द्या. हीट इज कॉज अँड टेम्परेचर इज इट्स इफेक्ट. लिहा. हीट इज कॉज and temperature is its effect. Heat is cause and temperature is its effect. Heat is cause and temperature is its effect. Heat is cause and temperature is its effect. ठीक है? Next line ले. Whenever heat transfer happens, energy transfer happens. Whenever, next point, whenever heat transfer happens, energy transfer happens. Whenever heat transfer happens, energy transfer happens. Whenever heat transfer happens, energy transfer happens. Heat is one form of energy. असं पण लिहिता येतं. Kinetic energy, potential energy, तशी heat energy. Whenever heat transfer happens, energy transfer happens. Full stop. Next line त्याच्यातच. Heat is one form of energy. Heat is one form of energy. Heat is one form of energy. Mechanical energy, kinetic energy, potential energy. तशी काय? Heat energy. Heat is one form of energy. ठीक आहे. मग हीट आणि टेम्परेचर मधला फरक कळाला का? हीट दिली तर टेम्परेचर वाढतंय. मग हीट इज कॉज. हीट कारण आहे टेम्परेचर बदलण्याचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 2. कॅन यू रिकॉल? पेज नंबर 62 वर आहे. पण हीट चॅप्टर चालू केलाय. नवीन कोण आले असतील तर शेंबडे काही आता 15-20 मिनिटांनंतर जॉईन व्हायला. हीट चॅप्टर चालू केलाय. पेज नंबर 62 वरचं सेकंड क्वेश्चन. What are the different ways of heat transfer? What are the different ways of heat transfer? ठीक है. तो हीट ट्रांसफर का डिफरेंट वेज क्या है? हीट ट्रांसफर का डिफरेंट वेज क्या है? तो देखो what are the different ways of heat transfer? तो हीट ट्रांसफर कशा कशामुळे होत आहे? हीट ट्रांसफर happens because of conduction. It happens because of convection. It also happens because of radiation. मग कंडक्शन मध्ये काय होत आहे? इधर
तर कंडक्शन मध्ये काय होतंय, त्यांना टच केल्यानंतर एनर्जी ट्रान्सफर होती. समजा दोन मेटलच्या बॉडीज आहे, इथं एक मेटल आहे 50 डिग्रीवर आहे, इथं एक मेटल आहे 100 डिग्रीवर आहे. इथे एक मेटलचा बॉल आहे 50 डिग्रीचा, इथे एक मेटलचा बॉल आहे 100 डिग्रीचा. त्यांना टच केलं तर काय होणार, 100 डिग्रीच्या बॉल कडून 50 डिग्रीच्या बॉल कडे हीट ट्रान्सफर होणार. हीट ट्रान्सफर कशी होती, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट ट्रान्सफर कशी होती, हायर टेम्परेचर हीट ट्रान्सफर कशी होती, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. मग मोठा स्पियर छोटा स्पियर काही फरक पडत नसते. मग हायर टेम्परेचर वाल्या स्पियर कडून लोअर टेम्परेचर वाल्या स्पियर कडे हीट ट्रान्सफर होणार. मग याचं टेम्परेचर काय होणार, 100 डिग्री वाल्याचं टेम्परेचर हळूहळू कमी होणार. टेम्परेचर ऑफ 50 डिग्री वाला increases slowly and at the end both temperatures become same. दोघांचे टेम्परेचर कसं होते, सेम. and then heat transfer stops. हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे जाणार, दोघांचं टेम्परेचर सेम झालं की फ्लो काय होणार, फ्लो स्टॉप्स. ओके, याला बोलायचं कंडक्शन. कंडक्शन साठी टच व्हायला पाहिजे, कंडक्शन साठी काय व्हायला पाहिजे, टच व्हायला पाहिजे, अदरवाइज कंडक्शन होऊ शकत नाही. आणखीन कंडक्शन कसं होते बघा, कंडक्शनचा आणखीन एक एक्झाम्पल. असा आपण रॉड घेतो, असा आपण रॉड घेतो, मेटलचा रॉड आहे, मेटल. याला ग्रुप ए, याला ग्रुप बी, आणि इकडे फ्लेम लावल्याची. हे मेटलचा एक रॉड घेतला, मेटलच्या रॉडचं हे एंड काय आहे, ए आहे, आणि मेटलच्या रॉडचं हे एंडला काय आहे, बी आहे. या एंडला मी बी नाव दिलं, या एंडला ए नाव दिलं. ठीक आहे. आणि इथं काय केलं, या रॉडला हीट करायला चालू केलं. या रॉडला आपण काय केलं, हीट करायला चालू केलं. रॉडला हीट करायला चालू केलं तर काय, बी साइड हॉट होणार, बी साइड काय होणार, गरम होणार. मग ए साइड गरम होणार का, ए साइड पण गरम होणार. मग हीट कशी फ्लो होणार, बी साइड कडून ए साइड कडे. हीट फ्लोज फ्रॉम साइड बी टू साइड ए. ठीक आहे, फ्रॉम बी टू ए. हे हॉट बनणार, हे थंड आहे. मग याच्यातून आतमधून हीट ट्रॅव्हल होणार, मेटल मधून हीट ट्रॅव्हल होते, याला बोलायचं कंडक्शन. आतमधून हीट ट्रॅव्हल होणार. तर कशी होणार, काय होणार, त्याचं पण फिजिक्स असते, पण ते आपल्याला इतकं काही डिटेल मध्ये नाही. ती इलेक्ट्रॉनला इकडे एनर्जी भेटते, ते मग व्हायब्रेट करत इकडे येते, ते थेरी आपल्याला नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. इकडे गरम केलं की हळूहळू इकडे हीट येणार आणि हे पण गरम होणार. मग ह्याच्यातून कशी हीट पळाली, बिकॉज ऑफ कंडक्शन. याच्यातून हीट कशी पळाली, बिकॉज ऑफ कंडक्शन. ठीक आहे, हे ड्रॉइंग करून ठेवायचं असलं तर ड्रॉइंग करून ठेवा. कंडक्शनचे दोन ड्रॉइंग, इथं पण कंडक्शन आलं, इथं पण कंडक्शन. फटाफट ड्रॉइंग करा, कंडक्शन लिहा हेडिंग, आणि हे दोन्ही ड्रॉइंग लिहा. कंडक्शन लिहा हेडिंग आणि दोन्ही ड्रॉइंग ड्रॉ करा. चला पटपट काम करा. चलो हो गया. चला ड्रॉइंग करा पटपट, उगाच बघत बसू नका. काही जण मला
दिवाळीमध्ये काही पॅरेंट्सची मला भेट झाली तर ते बोलालेत की शेंबडे आमचे फक्त लेक्चरच बघालेत, काही लिहून घेणार काही नाही, फक्त लेक्चरच बघाले. तसं करू नका, थोडं मध्ये मध्ये लिहून घ्या, तर मग तुमचं शेवटपर्यंत लक्ष राहील. ठीक आहे. दुसरं काही म्हणालेत काय, लेक्चर चालू असाले त्याला मिनिमाइज करालेत, म्यूट करालेत आणि इकडं गेम चालू, तसं पण करू नका. एक्झाम जवळ आली, सिरियस राहा. पास होणं अवघड होईल, नाही तर मी काय बोलतोय, पास होणं अवघड होईल. आता जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या तरच 11th-12th ला सोपं जाईल. तुमच्या 10वीतल्या खूप साऱ्या कन्सेप्ट 11th-12th ला आहेत. सायन्सला 11th-12th तुम्ही आर्ट्स घेतला, कॉमर्स घेतला तर इतकं जास्त नाही आहे, मग पण सायन्सचा बोलते मी. 10th मधल्या खूप साऱ्या कन्सेप्ट 11th-12th मध्ये आहेत, ते पण करणार नाही. अभ्यास करा व्यवस्थित, फालतूगिरी करू नका, टाइमपास करू नका. चलो देखो, कंडक्शन क्लिअर. कंडक्शन साठी डायरेक्ट कनेक्शन पाहिजे and heat flow happens from higher temperature to lower temperature. Heat flow happens from higher temperature to lower temperature. ठीक है? Okay. Next आहे convection. कंडक्शन क्लिअर. कन्व्हेक्शन बघा, कन्व्हेक्शन मध्ये काय होत आहे, कंडक्शन मध्ये मटेरियल इकडलं तिकडं जात नाही. कंडक्शन मध्ये समजा इकडे हीट केलंय, मेटल आहे, इकडे गरम केलं, इकडे गरम केलं तर इकडे हे गरम होत आहे, पण इकडले पार्टिकल्स इकडे जात नाहीत, इकडले मेटलचे पार्टिकल्स इकडे जात नाहीत. इकडली हीट फक्त इकडे जाणार, पण इकडले मेटलचे ऍटम्स इकडे ट्रॅव्हलिंग करत नाही. कंडक्शन मध्ये ओनली हीट ट्रॅव्हल्स, मटेरियल डज नॉट ट्रॅव्हल. कन्व्हेक्शन मध्ये काय होते, कन्व्हेक्शन बघा असं होतं. समजा हे पॉट आहे, पॉट मध्ये वॉटर आहे, ठीक आहे. पॉट आहे, पॉट मध्ये वॉटर आहे, and this pot is heated by using a flame, right? So because of flame this water gets heat. मग आतमध्ये हीट ट्रान्सफर कशी होते, तर आतमध्ये हीट ट्रान्सफर happens because of convection. Inside this water heat transfer happens because of convection. कसं होतंय, इकडले मॉलिक्युल्स गरम होते, इकडले मॉलिक्युल्स काय होणार, गरम होणार. Because of this side water molecules here gets heated up, temperature here increases, and when temperature of this water increases its density decreases. Temperature increases, density decreases. मग इथलं जे पाणी आहे, जे फ्लेमला लगेच लागून आहे, त्याचं काय होते, डेन्सिटी कमी होणार, हलका हलकं होते पाणी. पाणी काय होते, हलका हलका होते. मग इकडलं पाणी वर जाणार, इकडल्या पाण्याचे ड्रॉपलेट्स वर जाणार आणि वरचे पाण्याचे ड्रॉपलेट्स खाली येणार, कारण हे जड आहे ना, खालचं पाणी वर गेलं तर वरच्याला खाली यायलाच लागणार. मग खालचं पाणी वर जाते का, बिकॉज ऑफ फ्लेम temperature of this water increases. As temperature of this water increases it becomes lighter, हलका हलका बनते. as it becomes lighter water goes in up. हलकं झालं की वर जाणार ना, हलकं झालं ते बलून येतं ना, गार्डनच्या समोर बलून भेटतात ना, त्या बलून मध्ये हेलियम असतं, ते हेलियम हलका आहे, हवेपेक्षा हेलियम हलका आहे, हलका म्हणजे पास वर जाणार. सिमिलरली आहे, this water becomes lighter therefore it goes in upward direction, इकडलं water खाली. So this is called convection. Actually material चा ट्रान्सफर होणार. Here material transfer happens in convection. In conduction material transfer does not happen. ठीक आहे. आणि रेडिएशन मध्ये काय होते, इथं सन आहे, सन आहे आणि इथं अर्थ आहे. सनचे रेज इकडे आले, सूर्याचे किरण अर्थवर येतात आणि अर्थला आपण जर उन्हात थांबलो तर गरम गरम भासते. सनचे रेज इकडे येते आणि आपण जर उन्हामध्ये थांबलो तर आपल्याला गरम गरम खूप वाटणार, फील होते. कशामुळं,
बिकॉज ऑफ रेडिएशन. मग सनचे रेज, सनची हीट अर्थवर यायली बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ रेडिएशन. मग हे लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करतं ना हे रेडिएशन. लाईटच्या किरणांच्या सारखेच असते ते, त्यांचं स्पीड तितकंच असते, लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करते हे रेडिएशन. दिस इज कॉल्ड रेडिएशन. फायर केली आपण, इथं फायर केली, अशी फायर केली, अशी फायर केली आणि आपण इथे बसलो, तर आपल्याला पण हे फायरमुळे गरम गरम फील होणार. फायरमुळे आपल्याला पण गरम गरम फील होणार. मग फायर पासून आपल्यापर्यंत हीट कशी येते? कन्व्हेक्शन पण येते थोडीफार, पण मोस्टली फायर पासून आपल्यापर्यंत हीट कशामुळे येते? मोस्टली येते रेडिएशनने येते. मोस्टली काय येते? रेडिएशन. ठीक आहे. समजा तुम्ही गॅसच्या फ्लेमच्या जवळ असला, गॅसची फ्लेम कशी असते? एलपी गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस, किचन मधला गॅस, तर ते ब्ल्यू कलरची फ्लेम असते, त्याच्यात रेडिएशन जास्त नसते. किचन मधली जी फ्लेम असते ब्ल्यू कलरची, ते लाल कलरची नाही, ब्ल्यू कलरची आहे, त्याच्यात रेडिएशन जास्त नसते. त्याच्या जवळ पण गेला तर गरम जास्त लागत नाही, त्याच्या जवळ पण गेला की खूप काय गरम लागत नाही. पण रेड फ्लेम असली, रेड, त्याला लांबून पण एकदम तुम्हाला हीट फील होणार. तर रेड फ्लेम मध्ये काय असते? मोर रेडिएशन असते. रेड फ्लेम असली तर त्यात रेडिएशन काय असतात? मोर असतात. कळतंय? मग हे रेडिएशन व्हॅल्यू आहे. इथं हीट ट्रान्सफर, फायर केली आपण, गरम केली शेकोटी आणि बाजूला थांबलो, तर हीट ट्रान्सफर बिकॉज ऑफ रेडिएशन. सन पासून अर्थ पर्यंत आले, किरणांच्या मार्फत आले हीट, दॅट इज ऑल्सो रेडिएशन. आणि इथं ऍक्च्युअली मटेरियल ट्रान्सफर असेल, इथं काय? कन्व्हेक्शन. चला पाहिजे तर एक्झाम्पल लिहून ठेवा पटापट. ते कलर ऑफ फ्लेमचं काय असतंय? रेडच्या रेड कलर कडे असली लाईट, तर इन्फ्रारेड लाईट असते ती गरम, हीट कंडक्ट करणारी जी लाईट असते ती इन्फ्रारेड असते, ती रेडच्या जवळ असते. त्याच्यामुळे रेड कलरची लाईट असली का त्याच्या आसपासची किरण गरम असते, आणि ब्ल्यू कलरच्या लाईटच्या आसपासची किरण असते ते गरम नसते. खूप डिटेल मध्ये विचार करू नका, थोडाफार लक्षात ठेवा असं मी म्हणतो. ठीक आहे. चलो झालं लिहून? करू रिजॉईन करू, बहुत टाइम आहे. नेक्स्ट पॉइंट आहे लेटेंट हीट बद्दल. नेक्स्ट पॉइंट काय? लेटेंट हीट. तर संकेत बोलतोय तसंच आपण करूया, परत एकदा जॉईन करा, मग आपण लेटेंट हीट बघूया. लेटेंट हीट एकदम छान कन्सेप्ट आहे, नवीन कन्सेप्ट. आता हे जुन्या कन्सेप्ट होत्या, 9th ला झालेत तुम्हाला. आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. लेटेंट हीट एकदम सुपर कन्सेप्ट आहे, मजा येईल. चलो वापस एकदा कनेक्ट करा, बघूया.